डाऊट सॉल्विंग किंवा आपण काय करणार आहोत, एक क्वेश्चन पेपर आहे, तो क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. आपण जे जे शिकलो, जे जे टॉपिक आपण घेतले होते त्याच्यावर आधारित असं आपल्याला एक प्रश्नपत्रिका आहे ती आपण सोडवणार आहोत. चालेल? येस मॅम. येस सर. मॅम. येस. बर. आपण जे जे शिकलो, डाटा हँडलिंग शिकलो, त्यानंतर आपण नंबर सायन्स है ना, आपण डेली लाईफ मॅथ्स, रिअल लाईफ मॅथमॅटिक्स शिकलो. याच्यावर आधारित आपल्याला प्रश्नपत्रिका आहे, तर ते आपण सोडूया. ठीक आहे. स्क्रीन शेअर करते तुम्हाला. शाळा सुरू झाल्या का तुमच्या? येस मॅम. हो. हो. येस मॅम. सकाळी असतात स्कूल तुमच्या, शाळा सकाळी असतात? दुपारी 5 वाजता सकाळी. अच्छा. स्क्रीन दिसते का बघा ना तुम्हाला. स्क्रीन दिसते? येस मॅम. हो. येस मॅम. येस मॅम दिसतीये. तुम्ही कंटिन्यू करा. तर इथे आपल्याला तुमच्या एक्झाम साठी एक क्वेश्चन पेपर त्यांनी केलेला आहे. या क्वेश्चनेअर मध्ये 60 MCQs आहेत, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे तुम्हाला क्वेश्चन असणार आणि ऑप्शन असणार 4. त्याच्यातलं एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि ते तुम्हाला तिथे नोट करायचं. ठीक आहे. 5 सेक्शन मध्ये हा क्वेश्चन पेपर आहे. ABCD असे 5 त्याच्यामध्ये सेक्शन आहे. 60 प्रश्न आहेत मॅम टोटल. आणखी झूम करू दिसतंय? येस मॅम. तर आपलं स्टॅटिस्टिक, डाटा हँडलिंग, नंबर सेल्स याच्यावर डिपेंड आहे. पहिला सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये बार ग्राफ, पाय चार्ट, टॅली मार्क्स वर आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे. आता पहिले 3 प्रश्न या बार ग्राफ वर आहेत. तो बार ग्राफ आधी व्यवस्थित रीड करायचा, काय ग्राफ मध्ये दिलेला आहे है ना. एक्स ऍक्सिस वर काय आहे, वाय ऍक्सिस वर काय दिलेलं आहे. वरती हेडिंग पण काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे. इथे बार ग्राफचं हेडिंग काय दिलेलं आहे, बुक्स रीड बाय क्लास 7 स्टुडंट ड्युरिंग अ वीक. क्लास 7 म्हणजे 7वीच्या विद्यार्थ्यांनी वीक मध्ये म्हणजे आठवडाभरात वाचलेली पुस्तक. 7वीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आठवड्यात किती पुस्तकं वाचली ते दिलेलं आहे. वाय ऍक्सिस म्हणजे उभ्या ऍक्सिस वर तुम्हाला नंबर ऑफ बुक्स दिली. आता मंडेला तुम्ही जर बघाल तर हा जो रेक्टँगल आहे, बार आहे, तो कुठपर्यंत गेलेला आहे. मंडेला किती बुक्स रीड केलेले आहेत स्टुडंट्सनी, 7वीच्या 7च्या स्टुडंट्सने मंडेला किती बुक्स रीड केलेले आहेत. ग्राफ जर तुम्ही चेक केला तर इथे 0 आहे, डायरेक्ट 2 आहे. 2 आता इथे बघा, इथे 1 येईल मध्ये, कारण डायरेक्ट 2 आहे तर मध्ये 1 असणार. 1 2 आता 2 नंतर डायरेक्ट 4 दिले, पण इथे मध्ये 3 असणार है ना. म्हणजे मंडेला जी मुलं आहेत 7वीची, त्या 7वीच्या मुलांनी मंडेला किती बुक्स रीड केलेले आहेत ग्राफ नुसार? 3. ट्यूजडेला किती रीड केलेले आहेत? ट्यूजडेला 5. तुम्हाला हे नंबर्स दिलेले आहेत त्यांनी. नंबर्स दिलेले आहेत, पण नेहमी तुम्हाला हे नंबर्स देतील की नाही म्हणजे हे तुम्हाला सांगता नाही येणार. नंबर देणार किंवा आपल्याला पण ते ग्राफ वरून ओळखायचे किती नंबर असणार आहे त्यांचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक दिवसाचे किती बुक्स रीड केलेले ते दिलेले आहेत. आणि याच्यावर आता आपल्याला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. लुक ऍट द बार ग्राफ. क्वेश्चन बघा. First question. Look at the bar graph above showing the number of books read by class 7 students during a week. On which day did students read the maximum number of books? Maximum number of books. कोणत्या डेला? On which day?
रीड स्टुडंट्स रीड द मॅक्झिमम नंबर ऑफ बुक्स. कोणत्या डेला मॅक्झिमम नंबर ऑफ बुक्स रीड केलेले आहेत? मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त, मिनिमम म्हणजे कमीत कमी. मॅक्झिमम कोणत्या दिवशी वाचलेली आहेत पुस्तकं? करेक्ट ऑप्शन कोणता याच्यामध्ये? सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी बुक्स वेर रीड ऑन वेनसडे? वेनसडेला किती बुक्स रीड केलेले आहेत? ग्राफ बघा. वेनसडेला किती बुक्स रीड केलेले आहेत? सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी बुक्स वेर रीड ऑन वेनसडे? फटाफट आपल्याला बरोबर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बुक्स रीड फ्रॉम फ्रायडे टू संडे? फ्रायडे टू संडे मध्ये टोटल किती नंबर ऑफ बुक्स रीड केलेले आहेत? फ्रायडे टू संडे, फ्रायडे टू संडे मध्ये किती टोटल बुक्स रीड केलेले आहेत? फटाफट आन्सर द्यायचे. फ्रायडे टू संडे मध्ये किती टोटल बुक्स रीड केलेले आहेत? फ्रायडे पासून संडे पर्यंत, म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे या 3 दिवसात मिळून फ्रायडे टू संडे 19. इथे थर्ड ऑप्शन येणार, इथे तुमचं फर्स्ट ऑप्शन येणार, त्याच्यामध्ये सॅटर्डे सेकंड ऑप्शन. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये कलर दिलेला आहे, टॅली मार्क्स दिलेले आहे आणि नंबर ऑफ पेन्सिल्स. ठीक आहे. तर रेड कलर वगैरेच्या पेन्सिल, नंबर ऑफ पेन्सिल किती आहेत? रेड कलरच्या 4 आहेत, ब्ल्यू कलरच्या 6 आहेत, है ना. इथे ना त्यांनी आडवी रेष मारायचे विसरले वाटते, असं आहे. तर बघा, द टेबल बिलो शोज द कलर्स ऑफ पेन्सिल इन अ बॉक्स. एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये ज्या पेन्सिल आहेत त्या कोणत्या कलरच्या आहेत, म्हणजे कोणत्या कलरच्या किती आहेत. एक बॉक्स असतो ना पेन्सिलचे, बघा बॉक्स असतात, त्या पेन्सिलच्या बॉक्स मध्ये रेड कलरच्या किती पेन्सिल आहेत, ब्ल्यू कलरच्या किती आहेत, ग्रीन कलरच्या किती आहेत, येलो कलरच्या किती आहेत, त्याचं एक फ्रिक्वेन्सी टेबल आपल्याला बनवून दिलेलं आहे. तर प्रश्न काय आहे की विच कलर हॅज हायेस्ट नंबर ऑफ पेन्सिल्स? कोणत्या कलरच्या हायेस्ट नंबर ऑफ पेन्सिल्स? ब्लू, How many pencils are there in? बरोबर, येलो. हो. How many pencils are there in total in the box? बॉक्स मध्ये टोटल किती पेन्सिल्स आहेत? एक मिनिट. बॉक्स मध्ये हाऊ मेनी पेन्सिल्स आर देअर इन टोटल इन द बॉक्स? Quiz 21. हाऊ मेनी, पुढे 6th क्वेश्चन बघा, हाऊ मेनी मोर विचारले, हाऊ मेनी नाही फक्त विचारले, हाऊ मेनी मोर, हाऊ मेनी मोर, हाऊ मेनी लेस, हाऊ मेनी मोर, हाऊ मेनी लेस म्हणजे कितीने जास्त, हाऊ मेनी मोर म्हणजे कितीने जास्त आणि हाऊ मेनी लेस म्हणजे कितीने कमी. हाऊ मेनी मोर ब्ल्यू पेन्सिल्स म्हणजे ब्ल्यू पेन्सिल्स कितीने जास्त आहेत, आर देअर दॅन द ग्रीन पेन्सिल्स. ग्रीन पेन्सिल पेक्षा ब्ल्यू पेन्सिल्स किती जास्त आहेत? ग्रीन पेन्सिल पेक्षा ब्ल्यू पेन्सिल जास्त आहे. बघा, ब्ल्यू पेन्सिल 6. व्हेरी गुड, 4 असा आन्सर. ठीक आहे. आता इथे तुम्हाला एक पाय चार्ट दिलेला आहे आणि या पाय चार्ट वरून आपल्याला, आता पाय चार्ट जो असतो की नाही, हा आपण बघितला की नाही माहित नाही, पण पाय चार्ट हा पर्सेंटेज मध्ये असतो, पण याच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूज वेगळ्या असतात. आता इथे काय दिलंय बघा, फेवरेट फ्रूट ऑफ 40 स्टुडंट्स, म्हणजे 40 विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला कोणतं फ्रूट आवडतं, है ना, असा प्रश्न विचारला.
तर 10% मुलांनी, आता हे पर्सेंटेज मध्ये येतात, हे जे पाय चार्ट मध्ये ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या त्या पर्सेंटेज मध्ये दिलेल्या आहे आणि पर्सेंटेज म्हणजे 100 असतं. म्हणजे जर 100 मुलं आहेत तर 100 मुलांमधले 10 मुलांनी सांगितलं की त्यांना ऑरेंज आवडतं, मग ते 10% होतात. पर्सेंटेज हे नेहमी बघा 10% ऑरेंज आवडणारी मुलं आहेत. 10% म्हणजे काय, तर 100 मुलं जर आहेत टोटल तर त्याच्यातल्या 10 मुलांना ऑरेंज आवडतं, असं पर्सेंटेजचा अर्थ. पण इथे जो सर्वे केलाय तो 100 स्टुडंटचा नाही केलाय त्यांनी, 40 स्टुडंटचा केलाय आणि त्याचे पर्सेंटेज काढून त्यांनी हा पाय चार्ट बनवलेला आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युअली व्हॅल्यूज ज्या खऱ्या व्हॅल्यूज आहेत, म्हणजे हे पर्सेंटेज मध्ये दिलंय, आपल्याला खऱ्या व्हॅल्यूज काढायच्या. कारण त्यांनी जो सर्वे केलेला आहे तो 40 मुलांनाच त्यांनी विचारले, 100 नाही. त्यांनी हे पर्सेंटेज मध्ये रूपांतरित केलेल्या संख्या आहे. कळते का? पाय चार्ट मध्ये नेहमी पर्सेंटेज मध्ये कन्व्हर्जन असतं किंवा मग डिग्रीज मध्ये असतं. आता आपल्याला जर खऱ्या व्हॅल्यूज काढायच्या की खरं ऑरेंज आवडणारी मुलं 40 पैकी किती आहेत, कारण 40 विद्यार्थ्यांना विचारलंय त्यांनी, असं 40 विद्यार्थ्यांना विचारलं, सर्वे केला त्यांनी, तुला काय आवडलं, तुला काय आवडलं, असं 40 विद्यार्थ्यांना विचारलं. त्याच्यापैकी 10% पर्सेंटेज खरे किती आहेत ऑरेंज आवडणारे, 40 पैकी किती जणांनी सांगितलं की ऑरेंज आवडतं? 4. हे जर तुम्हाला हा, मग ते असं काढायचं बघा, 10% ऑफ 40 काढायचं. 10% म्हणजे 100वर 10, 100 खाली लिहायचे, 10 वरती आणि इंटू 40, कारण टोटल स्टुडंट 40 आहे. ठीक आहे. तर हा 0 हा 0 आणि हा 0 हा 0 जातो. म्हणजे 4 विद्यार्थी असे आहेत ज्यांना ऑरेंज आवडतं असं त्यांनी सांगितलं. 40 पैकी 100 असतील तर ते 10 जण आहे, पण 40 पैकी 4 जण आहेत. त्यानंतर 35% मुलांनी सांगितलं की मँगो आवडतं, स्टुडंटने सांगितलं. मग ऍक्च्युअल व्हॅल्यू काढायची मँगो आवडणाऱ्यांची, तर 35% म्हणजे 35/100 इंटू 40. हा 0 गेला, हा 0 गेला, है ना. त्यानंतर या दोघांना बघा, या दोघांना 5 ने डिवाइड होतं. 5 7 35, 5 2 10. त्यानंतर हा 2 आणि 4 2 च्या टेबलमध्ये येतात. 2 1 2, 2 2 4. आता खाली 1 राहिलं, वरती राहिलं 7 इंटू 2. 7 इंटू 2 म्हणजे किती आलं, 40. हे कळलं कॅल्क्युलेशन काय केलं? 100वर 35 मुलांना जर आवडतं तर 40 पैकी 14 मुलांना आवडायला पाहिजे मँगो. 40 पैकी 14 विद्यार्थी जे आहेत. हे कळलं का? मी काय केलं, कॅल्क्युलेशन कसं केलं, कळलं? बघा परत सांगते. आपण काय केलं, 35/100 इंटू 40. ठीक आहे. आता इथे एक 0 जातो, पण हा दुसरा 0 नाही जाते. मगाशी दोन्ही 0 गेले 100चे, पण आता दुसरा 0 कोणाबरोबर घालवणार? पण काय आहे इथे बघा, इथे हे 35 आणि 10 आहे. तर वरती न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 5 ने डिव्हिजिबल नंबर आहे दोन्ही पण, 5च्या पाड्यातल्या संख्या. तर 5 ने मी भाग लावू शकते दोघांना पण. 5 ने जर 35ला 35 ला जर डिवाइड केलं, 5 7 35 होतं आणि खाली पण 5 नेच जर तुम्ही डिवाइड करताय तर एकाच नंबरने करायचं. असं नाही वरती मी एका वेगळ्या नंबरने, खाली डिनॉमिनेटर मध्ये वेगळ्या नंबरने डिव्हिजन, असं नाही होत. सेम नंबरने डिव्हिजन करायचं. 5 7 35, 5 2 10. आता खाली 2 राहिलेत, वरती काय काय आहे, वरती हे 7 आहेत आणि हा 4 पण आहे. 7 आणि 4 अशा 2 नंबर वरती आहेत न्यूमरेटर मध्ये, खाली 2 डिनॉमिनेटर मध्ये. या 2 ने या 4 ला डिवाइड होईल, 7 ला नाही होणार, कारण 2 आणि 7 कोणाच्या पाड्यामध्ये येत नाही, पण 2 आणि 4 2 ने डिव्हिजिबल आहे, 2 ने भाग जाणार. मग 2 आणि 4 ला आपण 2 ने डिवाइड करायचं. 2 1 2, 2 2 2. आता खाली 1 राहिला, वरती 7 इंटू 2 40. म्हणजे इथे हे आता या दोघांचं मला आन्सर तुम्ही शोधून दाखवा की बनाना आवडणारी किती मुलं आहेत ऍक्च्युअल आणि ऍपल आवडणारी किती मुलं आहेत. बनाना तुम्ही शोधा. आवडणारी किती? बनाना 12, ऍपल 10, बनाना 12 ऍपल 10.
बनाना बनवतो 10 ऍपल बार. आता क्वेश्चन बघा. The pie chart above shows the favorite fruit of 40 students. 40 विद्यार्थ्यांचे 40 स्टुडंटचा फेवरेट फ्रूट दिलेला आहे. Which fruit is liked by the most students? मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त, मॅक्झिमम, मोस्ट, हायएस्ट, हे सगळे एकाच ह्याच्यातले. मॅक्झिमम आहे ना, हायएस्ट होतं मगाशी, मोस्ट, या सगळ्याचा अर्थ जास्तीत जास्त असा होतो. मॅक्झिमम, हायएस्ट, मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त मुलांना कोणता फ्रूट आवडतो? कोणता आहे? मॅक्झिमम स्टुडंट्सना कोणता फ्रूट आवडतो? कोणता? मैंगो मँगो. बरोबर. पुढे व्हॉट पर्सेंटेज, आता पर्सेंटेज मध्येच विचारलंय, ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही, जे आपण काढलं ते नाही विचारलं, पर्सेंटेजच विचारले. व्हॉट पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स लाईक ऑरेंज द मोस्ट? ऑरेंज, जास्त ऑरेंज आवडणारे किती पर्सेंट आहेत स्टुडंट्स? ऑरेंज आवडणारे किती पर्सेंट आहेत? ऑरेंज आवडणारे किती पर्सेंट आहेत मुलं? ऑरेंज आवडणारी 10%. 10%. How many students in total like either apple or banana? ऍपल और बनाना म्हणजे ऍपल किंवा बनाना आवडणारे टोटल किती स्टुडंट्स आहेत? ऍपल किंवा बनाना दोन्ही. 26. दोन्ही नाही, दोन्ही पैकी 22. 26. 22. 55. पुढे बघा काय दिले क्वेश्चन. इन अ पाय चार्ट द होल सर्कल 360 डिग्री रिप्रेझेंट्स. पाय चार्ट मध्ये पूर्ण सर्कल जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, म्हणजे काय दर्शवतो? पूर्ण सर्कल मध्ये काय आपल्याला दिलेलं असतं? 0 द टोटल ऑफ ऑल द डाटा, ओनली द लार्जेस्ट व्हॅल्यू, की ऍव्हरेज ऑफ डाटा? काय रिप्रेझेंट करतो पाय चार्ट? The total of बघा ना, मगाशी पण आपल्याला ह्या पाय चार्ट मध्ये सगळा डाटा इन्क्लूड केलाय ना त्या एका सर्कल मध्ये. म्हणजे बनाना आवडणारे किती आहेत, ऑरेंज आवडणारे किती आहेत, ऍपल आवडणारे किती आहेत, मँगो, सगळा तुमचा जो डाटा आहे तो सगळा डाटा त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. फक्त तुम्हाला फक्त असं नाही दाखवलं की हायएस्ट किती जणांना कोणता फ्रूट हायएस्ट, जास्तीत जास्त मुलांना कोणता फ्रूट आवडतो, एवढं हेच नाही दाखवलं. जास्तीत जास्त, कमीत कमी, सगळा डाटा जो तुम्ही गोळा केलाय तो सगळा तो रिप्रेझेंट करतो पायच्या, है ना. याच्यातलं कोणतं ऑप्शन बरोबर आहे? B. B option is correct. विच टाइप ऑफ ग्राफ, 11वा क्वेश्चन. आता हे कोणत्या ग्राफवर डिपेंड नाही, हे वेगळे असे लॉजिकल क्वेश्चन आहे, त्याचे आन्सर आपल्याला करायचं. विच टाइप ऑफ ग्राफ इज बेस्ट टू शो हाऊ क्वांटिटी चेंजेस ओव्हर टाइम such as the rainfall recorded each month? म्हणजे क्वांटिटी वेळेनुसार एखादी संख्या कशी बदलते किंवा एखादी क्वांटिटी कशी change होते? Option B. Bar graph. कारण बार ग्राफ मध्ये बघा, आपण प्रत्येक महिन्याला किती पाऊस पडेल हे आपल्याला त्या बार ग्राफ वरून इझिली कळतं. किती MM पाऊस पडला हे आपल्याला ते चेंजेस लगेच कळतात. आता जून महिना आला तर जून मध्ये तरी कमी असतो, जुलै ऑगस्ट मध्ये खूप जास्त पाऊस असतो. तर हा बार ग्राफ आपल्याला इझिली शो करतो
की वेळेनुसार गोष्टी कशा बदलतात है ना. इन टॅली मार्क्स items are usually grouped together in set of. टॅली मार्क मध्ये कितीचा ग्रुप केलेला असतो, एक सेट केलेला असतो. किती टॅली मार्क्सचा एक सेट असतो, किती टॅली मार्क्सचा सेट असतो, एक ग्रुप बनवलेला असतो. 5 पाचचा 5 चार आणि असा एक ग्रुप असतो. तुमच्याकडे आन्सर की ऑलरेडी आहे का? Yes, ma'am. At the end of this PDF. नाही, मुलांना शेअर केले का ऑलरेडी? Yes, ma'am. In the same PDF, last page. That's why. क्वेश्चन पेपर शेअर केलेला आहे ऑलरेडी. हो हो बरोबर. आता क्वेश्चन 13 to 16 मध्ये तुम्हाला हा पुन्हा एक पॅराग्राफ दिलेला आहे. हा पॅराग्राफ कशाचा आहे बघा. अम्ब्रेला सोल्ड बाय अ शॉप इन 5 months. म्हणजे काय, कशाबद्दलचा ग्राफ आहे? 5 महिन्यामध्ये छत्री 5 महिन्यांना. म्हणजे वेगवेगळ्या मंथ मध्ये किती अम्ब्रेलास त्या शॉपवाल्यांनी सोल्ड केल्या, म्हणजे विकल्या अम्ब्रेला छत्र्या. ठीक आहे. जानेवारी मध्ये किती सोल्ड आउट केलेल्या आहेत अम्ब्रेलास जानेवारी मंथ? फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी 15 मार्च मध्ये 25 एप्रिल 40 आणि मे मध्ये 60 Question 13 बघा. The bar graph above shows the number of umbrellas sold by shop over 5 months. हा बार ग्राफ आपल्याला असं शो करतो की एका शॉप वाल्याने नंबर ऑफ अम्ब्रेलास किती सोल्ड आउट केलेले आहेत 5 महिन्यामध्ये, जानेवारी टू मे, है ना. त्यानंतर क्वेश्चन पहिला असा आहे, हा इथून क्वेश्चन सुरू होतो. इन विच मंथ वेअर द फ्युएस्ट म्हणजे फ्यू म्हणजे कमीत कमी, जसं मगाशी हायेस्ट होतं तसं आता फ्युएस्ट आहे. मग कमीत कमी साठी हे आहेत मिनिमम, मगाशी मॅक्झिमम, इथे मिनिमम. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त, मिनिमम म्हणजे कमीत कमी, किंवा फ्युएस्ट किंवा लिस्ट है ना, किंवा लोएस्ट असे वर्ड आहे. तर ते कमीत कमी साठी आहे. मिनिमम, फ्युएस्ट. ऑप्शन बी फेब्रुवारी. त्यानंतर 14th क्वेश्चन. हाऊ मेनी मोर अम्ब्रेलाज वेर सोल्ड इन मे. आता हाऊ मेनी मोर परत आले. हाऊ मेनी मोर म्हणजे कितीने जास्त आहेत अम्ब्रेलाज, किती अम्ब्रेला जास्त सोल्ड आउट झाला मे मध्ये दॅन जानेवारी. जानेवारी पेक्षा कितीने जास्त? 40 कारण जानेवारी मध्ये 20 सोल्ड केलेले आहेत आणि मे मध्ये 60. मग 20 60 पेक्षा कितीने मोर आहेत? 20 60 20 हे कितीने मोठे आहेत? 20 हे सॉरी 40. What is the total number of umbrellas sold over the 5 months? टोटल किती अम्ब्रेला सोल्ड झाले 5 महिन्यामध्ये? टोटल नंबर ऑफ अम्ब्रेला सोल्ड इन 5 months.
160. C. 160. X. बिटवीन काय दिले बघा, बिटवीन विच टू consecutive months did the sale of umbrellas increase the most. म्हणजे कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, तर कन्झिक्युटिव्ह म्हणजे एका मागोमाग एक येणारे असे. असे कोणते एका मागोमाग एक येणारे मंथ आहेत जिथे अंब्रेलाचा सेल हा मोस्ट झालेला आहे. मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त झालेला आहे. असे कोणते दोन एका मागोमाग येणारे कन्झिक्युटिव्ह मंथ्स आहेत जिथे खूप जास्त सेल झाला अंब्रेलाचा. असे कोणते लागोपाठ 2 महिने आहेत जिथे अंब्रेलाचा सेल मॅक्झिमम झालेला आहे. Most झालेला आहे. April to May. बरोबर. आता 17 to 21 मध्ये पुन्हा तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी टेबल दिलेला आहे. फक्त टॅली मार्क्स दिलेले नाहीये, पण फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आणि सिबलिंग पहिलं काय आहे इथे, नंबर ऑफ सिबलिंग आणि इथे नंबर ऑफ स्टुडंट. सिबलिंग म्हणजे काय, तर सिबलिंग म्हणजे भावंड, सख्खी भावंड असतात ना. म्हणजे आता तुमचा सर्वे केला, तुमच्या वर्गामध्ये आला कोणीतरी सर्वे करायला आणि तुम्हाला विचारलं प्रत्येकाला तुझे सिबलिंग किती आहेत, म्हणजे तुला सख्खी भावंड किती आहेत. आता काहींना काही जण एकटेच असतात, मग त्यांना 0 सिबलिंग्स आहे ना. काहींना एक भाऊ असतो किंवा बहीण असते, मग त्याला 1 सिबलिंग आहे. काहींना 2 भावंड असतात, म्हणजे तो आणि आणखी 2 भावंड असतात, म्हणजे त्याला 2 सिबलिंग्स आहेत, है ना. तर प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला सिबलिंग्स किती आहेत, तर ज्यांना 0 सिबलिंग्स आहेत म्हणजे जे एकटे आहेत, कारण सिबलिंग 0 सिबलिंग म्हणजे त्यांना भावंड नाहीत, असे किती स्टुडंट्स आहेत, किती स्टुडंट्स असे आहेत, नाही नाही 20. अरे 0 सिबलिंग्स ची किती, ज्यांना कोणच भाऊ किंवा बहीण नाही असे किती आहेत? आणि 5 बरोबर. ज्यांना 1 सिबलिंग आहे, 1 सिबलिंग म्हणजे एक भावंड आहे, की भाऊ असेल किंवा बहीण असेल कोणी, पण एक आहे, असे किती स्टुडंट्स आहेत 1 सिबलिंग असणारे, एक भावंड असणारे किती स्टुडंट्स आहेत? 8 आहेत. 4 कुठे? 2 सिबलिंग्स म्हणजे 2 भावंड असणारे, 2 भावंड. ज्यांना 3 भाऊ बहीण आहेत म्हणजे ते धरून 4 जण होतात, म्हणजे तो स्टुडंट धरून 4, पण 3 भावंड आहेत असे किती जण आहेत? 2. आणि ज्यांना 4 सिबलिंग्स आहेत, 4 भावंड आहेत, असे किती जण आहेत? 1. असा हा चार्ट तुम्हाला दिलेला आहे, टेबल दिलेला आहे आणि त्याच्यावरून क्वेश्चन विचारलंय. अ क्लास टीचर recorded the number of siblings of 20 students in the table below. Above table दिलेलं. म्हणजे 20 विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं, टीचरने, क्लास टीचरने रेकॉर्ड केलं. 20 स्टुडंटना 20 स्टुडंटचा विचारलं की पहिल्याला विचारलं तुला किती सिबलिंग आहे, दुसऱ्याला विचारलं तुला किती सिबलिंग्स आहेत, तिसऱ्याला विचारलं, असं ते सगळा रेकॉर्ड त्यांनी घेतला. तर त्यांनी पहिला क्वेश्चन असा विचारलाय की हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव एक्झॅक्टली 1 सिबलिंग. ज्यांना फक्त एक सिबलिंग आहे असे किती स्टुडंट्स आहेत? असे किती स्टुडंट्स आहेत ज्यांना एकच सिबलिंग आहे म्हणजे भावंड आहे? असे किती स्टुडंट्स आहेत? 4.
6. काय उत्तर देत आहे? 6 तर टेबल मध्ये आहे पण नाही. अरे ज्यांना एकच वनच सिबलिंग आहे, वन सिबलिंग. ऑप्शन सी 8. 6 आन्सर कोण देते? 6. ऑप्शन सी. ओके, ऑप्शन सी. ऑप्शन सी नंबर ऑप्शन सी. बरोबर बरोबर. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव मोर दॅन 2 सिबलिंग? क्वेश्चन नीट वाचायचा. हाऊ मेनी स्टुडंट्स, असे किती स्टुडंट आहेत ज्यांना मोर दॅन 2 सिबलिंग आहेत? मोर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त. 2 पेक्षा जास्त. नीट बघा, म्हणून नीट प्रश्न ऐकायचा आणि विचार करून उत्तर द्यायचं. बघा, असा प्रश्न विचारलाय की असे किती स्टुडंट्स आहेत ज्यांना 2 पेक्षा जास्त भावंड आहेत? 2 पेक्षा जास्त सिबलिंग म्हणजे 3 पण येऊ शकतात, 4 पण, तर 2 पेक्षा जास्तच आहेत ना. म्हणजे 4 भावंड असणारे पण 3 आपण and घेऊ 4. शकतो. 3 and 4. 3 and 4 वाले किती, म्हणजे ज्यांना 3 भावंड आहेत आणि ज्यांना 4 भावंड आहेत, असे किती स्टुडंट आहेत टोटल? कारण 2 पेक्षा जास्त भावंड असणारे आपल्याला विचारले स्टुडंट. 2 तर, हे बघा, 2 तर घेणारच आपण, कारण ते 3 भावंड आहेत. पण 2 पेक्षा जास्त विचारले ना आपल्याला. असं नाही विचारलंय की 3 सिबलिंग असणारे किती स्टुडंट्स आहेत. आपल्याला त्यांनी विचारलंय की 2 पेक्षा जास्त सिबलिंग असणारे किती स्टुडंट्स आहेत. 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 पण चालतील, 4 पण, तर 2 पेक्षा जास्तच आहेत ना सिबलिंग्स. म्हणजे आपण हे दोन्ही घेणार आहेत. म्हणजे 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 भावंड असणारे, 4 भावंड असणारे, पण आपल्याला 2 पेक्षा जास्त विचारलंय. म्हणजे 3 वाले पण घेऊ शकतो, 4 वाले पण घेऊ शकतो. बरोबर की नाही? 3 सिबलिंग असणारे पण घेऊ शकतो, कारण मोर दॅन 2 सांगितले. मोर दॅन 2 म्हणजे 3 चालेल, 4 चालेल, 5 असतं, 5 भावंडांचं दिलं असतं तर ते पण चाललं असतं, पण ते दिलं नाही. 3 आणि 4 भावंड असणारे तर चालणारच आहेत आपल्याला. बरोबर की नाही? कळलं की नाही? मोर दॅन 2 सिबलिंग्स, मोर दॅन 2. किती जण आहेत? 3 आहेत. येस मॅम. काय झालं? 1. What is the most common number of siblings among these students? म्हणजे जास्तीत जास्त, मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त सिबलिंग्स. मोस्ट कॉमन नंबर ऑफ म्हणजे किती जणांना, म्हणजे याचा मोड विचारलाय. मोड विचारलाय तुम्हाला. द मोड ऑफ द डाटा. मोड म्हणजे काय सांगितलेलं तुम्हाला? मोड काय सांगितलेलं? जास्त वेळा, जास्त ज्याची फ्रिक्वेन्सी आहे. येणारी संख्या म्हणजे मोड. हा, बरोबर. मग इथे जास्त वेळा काय येईल? कोणता किती नंबर ऑफ सिबलिंग जास्त वेळा आलेला आहे? 1. 1 siblings are more. 1 सिबलिंग वाले जास्त स्टुडंट आहेत ना, 8 स्टुडंट आहेत, है ना. म्हणजे मी डाटा जर गोळा केला तर मी पहिल्याला विचारलं तर तो बोलेल माझे कोणच भावंड नाही, मग मी तिथे 0 लिहेन. दुसऱ्याला विचारलं तो बोलेल 1. तिसरा बोलेल मला पण एकच भावंड आहे, 1, है ना. चौथा बोलेल माझे 3 भावंड आहे, मग मी 3 लिहेन. पण तो 1 जो आहे तो जास्त वेळा येईल, कारण 8 जण मला सांगतील की त्याची एकच भावंड आहे, 1 सिबलिंग आहे. तो 8 वेळा येणार आहे. 1 नंबर 8 वेळा येणार आहे. म्हणून 1 तुमचा काय आहे? त्याचा आन्सर आहे, मोड आहे तुमचा. ठीक आहे. त्यानंतर हाऊ मेनी स्टुडंट्स वेअर सर्वे इन टोटल? किती मुलांचा सर्वे केला या डाटामध्ये? किती मुलांना विचारलेला सिबलिंग्स बद्दल? ते तर इथे दिलंय आन्सर.
किती मुलांना विचारलंय हे सिबलिंग्स बद्दल? टोटल सर्वे केलाय किती जणांचा? ऑप्शन सी. सी, बरोबर. 21st क्वेश्चन बघा काय आहे. अ फ्रिक्वेन्सी टेबल इज मेनली युज्ड टू शो. आपण जो फ्रिक्वेन्सी टेबल बनवतो बघा टॅली मार्क्स वाला है ना, नंतर इथे आपण काहीतरी मार्क्स असतात किंवा काहीतरी असतं आणि मग इथे फ्रिक्वेन्सी लिहितो. हा जो टेबल आहे हा कशासाठी आपण यूज करतो? ओनली द हायेस्ट व्हॅल्यू, हाऊ ऑफन म्हणजे किती वेळ, इच व्हॅल्यू ऑकर्स इन द डाटा. डाटामध्ये एखादी व्हॅल्यू किती वेळा ऑकर झाले. ऑप्शन बी. हा, Option number B. Option B. How often is the value Option B. occurs in the data? Option B. How often each value? आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबलवरून कळतं ना की एखादी व्हॅल्यू किती वेळा, आपण टॅली मार्क्स वरून आपल्याला कळतं की आता समजा सिबलिंग मगाशी आहे तर 0 सिबलिंग वाले किती जण आहेत, 1 सिबलिंग वाले किती जण आहेत, म्हणजे प्रत्येक डाटामध्ये जो नंबर आहे तो किती वेळा आलाय ते आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबलवरून कळतं. Which of these is not a way of representing or organizing that? खालील ऑप्शन पैकी काय असं आहे जे नॉट अ वे ऑफ रिप्रेझेंटिंग ऑर ऑर्गनायझिंग डाटा. म्हणजे यापैकी काय असं आहे जे आपण एखादा डाटा ऑर्गनाइज किंवा रिप्रेझेंट करायला वापरत नाही. नॉट अ वे म्हणजे याच्यापैकी काय आहे जे आपण Calculator. Option D. Option number B. आपल्याला डाटा बार ग्राफ मध्ये आपल्याला डाटा रिप्रेझेंट करता येतो, पाय चार्ट मध्ये आपल्याला डाटा रिप्रेझेंट करता येतो, फ्रिक्वेन्सी टॅली मार्क्स आपल्याला डाटा रिप्रेझेंट करता येतो, कॅल्क्युलेटरने नाहीये. ठीक आहे. इन अ बार ग्राफ, 23वा प्रश्न होता. इन अ बार ग्राफ विथ बार्स म्हणजे ते जे रेक्टँगल आहे बार ग्राफ मध्ये असे जे रेक्टँगल असतात हे बार ऑफ इक्वल विड्थ और हाइट ऑफ ईच बार रिप्रेझेंट. ही जी हा जो बार आहे हा काय रिप्रेझेंट करतो? द नेम ऑफ द कॅटेगरी, द व्हॅल्यू और फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट कॅटेगरी, द स्केल, नथिंग इम्पॉर्टंट. हा जो बार आहे हा काय रिप्रेझेंट करतो? हा आपण एका येतो असेल फ्रिक्वेन्सी म्हणजे तो किती वेळा आलाय तिथपर्यंत तो आपण इथे असा, इथे वाय ऍक्सिस असतो ना, इथे नंबर असतात, इथे असे नंबर असतात. म्हणजे हा बार किंवा हा रेक्टँगल आपण कुठपर्यंत नेतो जेवढ्या टेबल मध्ये त्याची जी फ्रिक्वेन्सी असते आपण टेबल बघतो आणि त्या टेबल वरून आपण Option C. ऑप्शन काय The scale used only. सी B. सी The scale. बी येणार. बी का? Option B. बघा मग Important B. कारण मगाशी सिबलिंगचा जर आपण बार ग्राफ काढला तर 0 सिबलिंग वाले किती आहेत? 0 सिबलिंग वाले 5 आहेत. तर आपण काय करणार, असं आपण बार ग्राफ काढणार. इथे 1 2 3 4 5 असा. मग 0 सिबलिंग वाले किती जण आहेत? 5 जण आहेत. मग मी 0 सिबलिंग वाल्याचा जो डाटा आहे तो 5 पर्यंत नेणार. हे 0 सिबलिंग वाले. 1 सिबलिंग वाले 8 पर्यंत नेणार. इथे 6 आहे, 7 आहे, 8 आहे. मग तो डाटा माझा हा जो बार आहे तो वरपर्यंत जाणार कारण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. हा 1 सिबलिंग वाला आहे ना. तर म्हणजे काय रिप्रेझेंट करतो हा बार जो आहे, हा रेक्टँगल जो आहे याला बार म्हणतात, यांना बार म्हणतात. बार आहे हा काय रिप्रेझेंट करतो तर त्याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे तो नंबर किती वेळा आलेला आहे Option C. तुमच्या टेबल मध्ये किंवा तुमच्या डाटामध्ये. Option कोणतं C. ऑप्शन बरोबर आहे याच्यामध्ये? Option C. Option C. Option B. स्केल रिप्रेझेंट करतो.
अरे आता तर सांगितलं काय रिप्रेझेंट करतो. ऑप्शन बी. अरे फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट करतो. कोणताही बार स्केल नाही रिप्रेझेंट करत. स्केल तर वाय ऍक्सिस रिप्रेझेंट करतो. ऑप्शन बी. स्केल जो रिप्रेझेंट करतो तो वाय ऍक्सिस. Data collected directly before it arranged into table or graph. आपण डाटा जो कलेक्ट करतो त्याचा फ्रिक्वेन्सी टेबल किंवा ग्राफ बनवण्याच्या आधी आपण जो गोळा केलेला डाटा असतो तो जो डाटा आहे तो ऑर्गनाइज करायच्या आधी आपण त्याला काय म्हणतो. म्हणजे आपण अजून त्याला टेबल मध्ये किंवा ग्राफ मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट नाही केलं. आपण फक्त तो कलेक्ट केला डाटा. तर त्याला म्हणायचं रॉ डाटा किंवा रॉ कच्ची सामग्री. हा कच्ची माहिती असते. कच्ची माहिती त्याला Raw raw म्हणजे data. कच्ची. आपला क्लास किती वाजेपर्यंत आहे? आपला क्लास आहे 6:30 वाजे. आवाज आता येत ऍव्हरेज नाही. वर ऍव्हरेज मीन मोड वर आहे आपल्याला आता क्वेश्चन. आवाज येतोय. मॅम आवाज ब्रेक होतोय. यस मॅम. आवाज ब्रेक होतो थोडासा. बरं आता इथे हा जो पॅराग्राफ आहे पुन्हा तुम्हाला दिलेला आहे. मुलांचे मार्क्स आहेत. 5 मुलांचे मार्क्स आहेत. 5 स्टुडंटचे मार्क्स आहेत आउट ऑफ 20. 20 पैकी मार्क्स तुम्हाला ग्राफ काढून दिलेला आहे. आउट ऑफ 20 किती मार्क्स आहेत. आता अमन जर आहे तर अमनला 14 मार्क्स मिळालेले आहेत. रियाला इथे रिया आहे तिला 18 मार्क्स मिळालेले आहेत. साराला 10 आहेत. करणला 16 आहेत है ना. असा मार्क्सचा डाटा दिलेला आहे. पहिला क्वेश्चन आहे द बार ग्राफ अबाव शोज द मार्क्स स्कोर्ड बाय 5 स्टुडंट्स. 5 स्टुडंटने मॅथ्सच्या टेस्ट मध्ये मॅथ्स टेस्ट आउट ऑफ 20 20 पैकी मॅथ्स मध्ये किती मार्क मिळवले त्यांचा तो ग्राफ आहे. मला विचारलंय व्हॉट इज द मीन और ऍव्हरेज मार्क्स स्कोर्ड बाय दीज 5 स्टुडंट्स. ऍव्हरेज काढायचं या 5 स्टुडंट्सचा. कसा काढायचा ऍव्हरेज. मीन किंवा ऍव्हरेज कसा काढायचा असतो. सर्वांची ऑप्शन नंबर सी. करायची आणि जेवढ्या संख्या आहेत त्यांनी भागायचं म्हणून ऑप्शन सी. म्हणजे या सगळ्या ऑप्शन सी. ऑप्शन नंबर सी. काय करायची. या सगळ्या मार्कांची काय करायची. बेरीज टोटल बेरीज आणि त्याला कितीने भागायचं. 20. 20 ने. 5 डिवाइड करायचं. 5 5 ने डिवाइड करायचं. 5 ने डिवाइड करायचं. तुम्ही आन्सर की बघून उत्तर देऊ नका. काही मुलं आन्सर की बघून उत्तर देत आहेत. तसं करू नका. तुम्हाला कसं माहिती आन्सर काय आहे लगेच. याची टोटल किती आली. 14 + 18 6 + 12 किती सम आली याची. बोलते 70. 70 कोण बोलतो 50 कोण बोलतो 60 नक्की काय किती. 70. 70. मेरी 70. 70 70
डिवायडेड बाय 5 किती येतं? 21. 70 डिवायडेड बाय 5 21. 14. 14. 14 is answer. 14. 40 म्हणजे तुमचा जो ऍव्हरेज आहे तो 14 आहे. हा, ऍव्हरेज काय आहे? 14. म्हणजे काय आहे आन्सर ह्याचं? सी ऑप्शन करेक्ट आहे. डायरेक्ट सी सांगता तुम्ही सोडवतच नाही आणि डायरेक्ट आन्सर की वरून कसं आन्सर सांगता? आधी सॉल्व्ह करायला पाहिजे. कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला? मीन कसं फाइंड आउट करायचं? ऍव्हरेज किंवा टीचर मी पेपर सोडवला आहे. Answer की नाही आली. टीचर मी पण सोडवला आहे. Answer की बघितलीच नाही. बरं, पुढे जे बघतात बघा, सगळेच नाही बघत, काही जण बघून उत्तर सांगतील त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे? पुढे क्वेश्चन काय आहे? 26. Which two students scored marks above the class average? म्हणजे जो क्लास ऍव्हरेज आपला आलेला आहे 14, त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स कोणत्या 2 स्टुडंटने स्कोर केलेले? ऍव्हरेज पेक्षा. ऍव्हरेज पेक्षा काय क्वेश्चन आहे बघा? विच टू स्टुडंट? रिया आणि करण, बरोबर. व्हॉट इज पुढचा क्वेश्चन? व्हॉट इज द रेंज ऑफ मार्क्स? रेंज काय आहे मार्क्सची? रेंज म्हणजे हायेस्ट, लोएस्ट टू हायेस्ट. म्हणजे डिफरन्स असतो. हायेस्ट मधून लोएस्ट मायनस करायचं. म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मधून कमीत कमी मार्क्स मायनस केले की त्याला रेंज म्हणतात. रेंज. रेंज हायेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट. रेंज लक्षात ठेवा. पण रेंज म्हणजे हायेस्ट मायनस लोएस्ट. हायेस्ट व्हॅल्यू मधून लोएस्ट मायनस करायचे. म्हणजे सगळ्यात हायेस्ट 18 आहे आणि सगळ्यात लोएस्ट 10 आहे. 18 मायनस 10 करायचं. 8. पुढे काय दिले बघा? इफ, नीट लक्षात घ्या क्वेश्चन काय आहे. इफ टीनाज मार्क्स इनक्रीज बाय 4. म्हणजे ही जी टीना आहे, ही टीना जी आहे शेवटची मुलगी, हिचे मार्क्स 4 ने इन्क्रीज केले. 4 ने इन्क्रीज केले म्हणजे 4 ने समजा वाढले मार्क्स. काहीतरी मिस्टेक झाली होती चेकिंग मध्ये किंवा मार्क्स काउंटिंग मध्ये. त्यानंतर कळलं अरे टीनाचे मार्क्स 4 ने इन्क्रीज झालेले आहेत. म्हणजे आता तिचे मार्क्स किती होणार? 4 ने वाढले बोलल्या बरोबर टीनाचे मार्क्स किती झाले आता? 16. जर टीनाचे मार्क्स 12 to 16 म्हणजे 12च्या ऐवजी 16 झाले तर व्हॉट वुड बी अ न्यू ऍव्हरेज ऑफ ऑल स्टुडंट्स? आता जर मार्क्स चेंज झाले, वाढले, तर ऍव्हरेज पण चेंज होणार आहे. कारण ऍव्हरेज म्हणजे काय सम असते आणि मग डिवायडेड बाय त्या 5 ने डिवाइड करायचं असतं. पण वरचा एक नंबर बदलला ना, त्यामुळे ऍव्हरेज पण चेंज होणार. मग आता ऍव्हरेज किती येणार? जर हे 16 झाले तर किती ऍव्हरेज येणार सांगा? 14.8. करायचं. 14.8. सम किती आली नंबरची? बेरीज किती आली सगळ्या नंबरची? बघा आता बेरीज नाही सांगता येत, मग तुम्ही ऍव्हरेज कसा सांगितला लगेच? 74. 74 डिवायडेड बाय 5. 74. 74 ला 5 ने डिवाइड केलं तर किती आन्सर येणार? 14.8. बरोबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे बघा? फाइंड द मीन ऑफ द नंबर्स. याचा मीन म्हणजेच ऍव्हरेज. सेम असं मीन आणि ऍव्हरेज एकच असतं. किती येणार यांचा ऍव्हरेज सांगा?
परत तसंच आहे, मीन किंवा ऍव्हरेज काढायचंय तर सम करायची आणि डिवायडेड बाय 9 त्याने डिवाइड. 9 एव्हरेज 9 सी 9 संख्या एव्हरेज असते 9 एव्हरेज इज 9 बरोबर. याचा मोड काय आहे, या डाटाचा मोड काय आहे? बी मोड 3 7 नाही, 7 नाही. 3 डाटा मध्ये जास्त वेळा आलेला नंबर, मोठा नंबर नाही. डाटा मधला मोठा नंबर म्हणजे मोड नसतो. डाटा मध्ये जास्त वेळा आलेला नंबर म्हणजे मोड असतो. मॅक्झिमम टाइम जो रिकर होतो किंवा पुन्हा पुन्हा जो जास्त वेळा येतो, 7 तर 1 टाइमच आलेला आहे. 3 जास्त वेळा आलेला आहे, 3 वेळा आलेला आहे. त्यामुळे 3 तुमचा मोड आहे. त्यानंतर मीडियन. मीडियन म्हणजे काय सांगितलेलं? मीडियन कसं फाइंड आउट करायचं? चढत्या क्रमाने संख्या लावायच्या आणि मग जे चढत्या मध्ये येईल तो मीडियन असतो. चढत्या क्रमाने संख्या लावायचा व मधली संख्या घ्यायची. बरोबर. ठीक आहे. आता पुढचा 32nd क्वेश्चन बघा. The mean of 4 number is 20. आता हे क्वेश्चन थोडेसे ट्रिकी आहेत, त्यामुळे नीट लक्ष द्यायचं. The mean of 4 number is 20. म्हणजे काय? Mean of 4 number is 20. म्हणजे असे 4 नंबर आहेत, 4 संख्या आहेत कोणत्या तरी, त्या 4 संख्यांचा जो मीन आहे. तर मीन म्हणजे काय असतो? मीन म्हणजे मीनचा फॉर्म्युला काय? सम ऑफ ऍव्हरेज. म्हणजे सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ, तुमचे किती नंबर्स आहेत त्याने डिवाइड करायचं. इथे ऍव्हरेज असतो किंवा मीन असतं, इथे सम असते, आणि इथे किती नंबर आहे? टोटल 4 आहे. 80. कारण 4 नंबरचा मीन तुम्हाला दिलेला आहे 20. ऍव्हरेज 20 दिलेला आहे आणि तुम्हाला सम विचारले. ही सम वरती सम असते सगळ्या नंबर्स, ही सम विचारले. तर हा 4 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार 20 into 4. म्हणजे सम ऑफ नंबर्स आहे ती किती येणार? 80 येणार. ठीक आहे. 80. त्यानंतर मार्क्स ऑब्टेन बाय 6 स्टुडंट्स इन क्विज. व्हॉट इज द मोड ऑफ दिस डाटा? 6 स्टुडंटचा क्विज मध्ये मार्क किती मिळाले ते दिलेले आहे. तुम्हाला मोड विचारले. सांगा डाटाचा मोड काय आहे? मोड म्हणजे मॅक्स जास्त वेळा आलेला नंबर डाटा. 7 त्यानंतर 34th क्वेश्चन काय आहे? द मीन ऑफ द नंबर्स. आता बघा, मीन म्हणजे ऍव्हरेजच दिलेलं आहे. आता नंबर्स कुठले कुठले दिले बघा. एक 5 आहे, एक्स आहे, 9 आहे, 11 आहे. इज 8 म्हणजे हा 8 जो आहे तो मीन आहे या 4 नंबरचा. 8 हा मीन आहे. द मीन ऑफ द नंबर्स 5, x, 9 and 11 इज 8. मीन 8 दिलाय त्या 4 नंबरचा. 4 नंबर कोणते आहेत? 5 प्लस x प्लस 9 प्लस 11 आणि डिवायडेड बाय 4. आता मीन तुम्हाला 8 दिलाय, तो 8 इथे लिहायचा. 5 प्लस x प्लस 9 प्लस 11 अपॉन 4. आता हा 4 जो आहे तो इकडे मल्टिप्लाय होणार आणि इकडे 5 प्लस x ची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. x
तर इथे 8 4 जा 32, इकडे 5 x बाजूला ठेवायचा आणि हे जे 3 नंबर आहेत यांचे ऍडिशन करून घ्यायचे. 5 + 9 + 11, 5 + 9 14, 14 + 11 25. 35. 6. हम कुछ समझ नहीं आ रहा. 7. आता x इथेच ठेवायचा, 25 कडे येऊन मायनस होणार. x ची व्हॅल्यू 32 - 25 म्हणजे 7 आहे x ची. ओके, कळलं हे कसं सॉल्व्ह करायचं आहे? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. सही हुशार Ma'am, मुलं आहेत कुछ रे. समझ में Yes, ma'am. मैम हमें कुछ समझ समझ में नाही. सगळ्यांनी म्यूट करा. मी हे पुन्हा एकदा सांगते. बघा तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन असा आहे की क्वेश्चन असा आहे की 4 नंबर आहेत, त्यांचा मीन ऑफ, असा क्वेश्चन, मीन ऑफ 5 x 9 and 11 is 8. म्हणजे काय की मीन ऑफ दीज नंबर्स, या 4 नंबरचा जो मीन आहे म्हणजे ऍव्हरेज आहे तो 8 आहे. आता मीन किंवा ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे? मीन जो आहे तो सम ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजे जेवढे पण तुम्हाला डाटामध्ये ऑब्झर्वेशन आहे त्या सगळ्यांची सम आणि खाली नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत संख्या त्या खाली लिहायच्या. याच्यामध्ये मला काय काय दिलंय? मीन दिलंय, मीन 8 आहे. सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे हे जे ऑब्झर्वेशन म्हणजे हे जे 4 नंबर आहे त्यांची सम येते इथे वरती, आणि खाली ते किती आहेत नंबर? ते 4 आहेत. 1 2 3 4, मग 4 ने डिवाइड करायचं असतं. ठीक आहे. आता हा जो 8 आहे हा 8 लेफ्ट साइडला आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. हा 8 जो आहे हा लेफ्टला आहे, हा 4 जो आहे तो इथे डिवाइड आहे. मग हा 4 मी राईटला आहे तो इथे लेफ्टला येणार, तो लेफ्टला जाऊन मल्टिप्लाय होणार आणि इकडे डिवाइड आहे. आणि राईटला राहणार 5 + x + 9 + 11. इथे 8 4 जा 32 होणार आणि इथे ना x जो आहे तो वेगळा ठेवा आणि हे जे 3 नंबर आहे त्यांची सम करा. x बाजूला करायचा कारण तो ह्याच्यामध्ये ऍड नाही होणार, आपण नंबर्स फक्त ऍड करायचे. तर 25 होणार. 5 + 9 14 + 11. आता x पाहिजे तर x इथेच ठेवायचा आणि हा 25 राईट कडून लेफ्टला न्यायचा आणि लेफ्टला जाताना तो इकडे प्लस आहे तो इकडे येऊन मायनस होणार. ठीक आहे, म्हणजे 32 - 25 आणि इकडे x राहील. x आणि इथे 32. X बरोबर 7. कळलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, बाकीचं जर तुम्हाला काही येत नसेल, आपली वेळ संपलेली आहे, बाकी जर काही असेल प्रॉब्लेम तर आपण विचारा नंतर. ठीक आहे, तसं सोपं आहे फार पेपर. ठीक आहे, आपलं परत लेक्चर असेल तर उरलेलं आपण नंतर घेऊ. ठीक आहे, बाय. Bye, ma'am. Bye, ma'am.